हॅलो. तर जाऊया पहिल्या फेरीमधील चौथ्या मॅचकडे. ज्या ठिकाणी दोन संघ आमने सामने आलेत. एका बाजूला बाळकुंभ संघ आपल्याला पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आले. द वेल फिनिशर मेहबूब अँड प्रिन्सी 11 गोठिवली या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज म्हात्रे आणि रोहित म्हात्रे आज ओपनिंग पिया मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल बाळकुंभची ओळख अमोल भोईर. पहिलं षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज असेल, परंतु समोर स्वराज म्हात्रे सध्याच्या घडीचा मात्र पाहायला गेलं तर अगदी यंगेस्ट खरं तर व्यावसायिक खेळाडू म्हणून उदयास आलाय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल यावेळेस मात्र धाडलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. टप्प्यानिशी बॉल जाईल सीमारेषा पार. स्वराजच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. सुरुवात चांगली झाली. यस पंच इशारा करत असताना इकडे रेफर करण्यात आले, रिव्ह्यू करण्यात आलाय वेस्ट साइड साठी. पहिलाच बॉल होता फुल टॉस, चेक केलं जाईल. श्री समर्थ लाईव्ह, श्री समर्थ लाईव्ह इव्हेंट्स म्हणजे संपूर्ण टीम आहे. प्रोप्रायटर रोशन म्हात्रे मोपाडा, चे कॅमेरामन श्रीकुमार, सुधीर, सुयोग, चेक केलं जाते वेस्ट राईट आहे की नाही. तिसरे पंच या ठिकाणी जीवन गावंड सर आहेत. पहिल्याच बॉलवर रेफर करण्यात आलंय. थर्ड अंपायरकडे डिसिजन मात्र पेंडिंग. इट्स अ नो बॉल कॉल. नो +4 5 धावेनं मात्र खातं उघडले. अमोल भोईरला मात्र पहिला चेंडू वेस्ट राईट साठी पेनलाइज करण्यात आलाय. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा फुल टॉस, फ्रीडचा बॉल आणि तो धाडलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून येतोय षटकार. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. ते 11. 11 दमदार सुरुवात करण्यात आले. स्वराज म्हात्रे अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये खरं तर प्रसिद्धीची शिखरं गाठलीत या खेळाडूंना. कमी वयामध्ये खरं तर गोठिवलीचं नाव उंचावर नेण्याचं काम मात्र करत असताना अनेक ओपन टीम्समधून सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. रायगड विरुद्ध ठाणे जेव्हा मॅच असते तेव्हा ठाणे संघाचं सुद्धा प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळालाय. हा खेळाडू चांगला गोलंदाज सुद्धा आहे. अमोल भोईर दडपण असेल आता मात्र गोलंदाजावर. फुल टॉस होता, स्वीप केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्वराजच्या बॅटमधून येतोय हा खडखडीत असा चौकार. झालाय आणि तोपर्यंत मात्र घेतलेल्या या तिहेरी धावा 3 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 18 वर. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर.
चांगली दमदार सुरुवात या ठिकाणी करण्यात आली. रोहित म्हात्रे आता मात्र स्ट्राइक एंडला गेला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करत असताना टीम बाळकुम लेफ्ट हँडर आहे. ऑफस्टमच्या बाहेर फुल लेंथ होता. इकडे संधी आहे. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट झालं. बस डेंजरस स्वराज होता. डेंजर एंडला नॉन स्ट्राइक एंडला आणि तो आता मात्र चिडलाय. त्याला कदाचित कळून चुकलं या ठिकाणी की आता मात्र बॉबिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही याची शाश्वती त्याला नाहीये. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे मदत मात्र मागण्यात आले. परंतु स्वराज जर बाद असेल तर मात्र सगळ्यात मोठा हादरा सहन करावा लागेल तो टीम गोठिवलीला. सगळ्यांचं लक्ष आता मात्र या निर्णयाकडे धाकधूक वाढली असेल. थोडंसं चिंतेचं वातावरण गोठिवली संघाच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरले कारण इट्स आउट कॉल. बॅटर आउट. स्वराज मात्र ऐताच भेटलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्दैवीरित्या यावेळेस मैदानाच्या बाहेर पहिला हादरा वॉल फिनिशर मेहबूब आणि प्रिन्स 11 गोठिवली टीमला. थोडीशी मिसफीड जरूर झाली होती परंतु धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये कारण आता मात्र कोटिवली संघाला कळून चुकले. स्वराज नाहीये आणि त्याच्या विना आता मात्र लढावं लागेल. त्यामुळे दोनही महत्त्वाचे खेळाडू सध्याच्या घडीला आहेत. एका बाजूला रोहित, दुसऱ्या बाजूला हर्षल. दोघांना मात्र चांगली भागीदारी करावी लागेल. स्कोर चांगला आहे कोटिवली संघाचा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 परंतु महत्त्वपूर्ण फलंदाज मात्र गोठिवलीनं गमावलाय. इथे फुल टॉस होता. ऑन साइडला मात्र विरकावला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल रोहितला. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि गोठिवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. वैती येतात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली होती स्वराजनं परंतु तो धावचीत झाल्यानंतर मात्र थोडासा कंट्रोल पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये 19 धावा पहिल्या षटकामध्ये. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल आणि विजय वैती ते घेऊन येतात. रोहित म्हात्रे आणि हर्षल पाटील अशी जोडी आहे सध्याच्या घडीला. वेल फिनिशर मेहबूब आणि प्रिन्स 11 गोठिवली या संघाकडून. तीन फील्ड 38 सर्कलच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. क्लीन बोल्ड. दांडी गोल त्रिफळा उडवलाय. पहिल्याच बॉलवर विजय वैतीनं मात्र सफलता दिले आणि गोठिवली टीमला लागलाय हा दुसरा हादरा. रोहित म्हात्रे डिपार्ट.
अमोलचे 3 चेंडू आपण पाहिले तर एकच धाव मात्र दिली त्यानं. कमबॅक केला आणि या मॅच मध्ये विजयनं सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट संपादित केले. निलेश पाटील नवीन फलंदाज खेळपट्टीवर. एज लागला आणि फ्लाइंग स्लीपला मात्र उडालेला हा जेल मात्र त्या ठिकाणी टिपलाय पीएचला आणि दुसरी सफलता. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर मात्र 2 धक्के दिलेत ते गोलंदाज विजय वैतीनं. बॉलिंग लाईनअप आहे या संघाकडे, त्यामुळे जर चांगल्या धावा झाल्या तर नक्की चांगली टक्कर पाहायला मिळेल आणि त्यासाठी लढावं लागेल. स्वराज बाद झाल्यानंतर संघ डगमगतो हे चित्र पुन्हा एकदा या मैदानामध्ये पाहायला मिळतंय ते कोटिवली संघाच्या बाबतीमध्ये. ऑन हॅट्रिक नाव विजय वैती हॅट्रिक बॉल सादर करण्यासाठी सज्ज होतात. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नवीन बॅटर आपण पाहत आहे निखिल पाटील. दुरूनच खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, फुटवर्क नव्हता या ठिकाणी. लेंथ बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, स्टिअर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र उसळला. लेंथ बॉल पुढल्या स्पॉटवर उसळला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. दमदार सुरुवात केली आहे विजय वैतीनं आपल्या षटकामध्ये. 3 चेंडू निर्धाव आलेत. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका अगदी समोर साइड स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगानं ट्रॅव्हल होतोय, सरळ स्क्रीनवर जाऊन आदळलाय, जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. निखिल पाटीलच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. मंगलमूर्ती काळुंद्रे आणि मोर्या 11 पळसपे दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. दुसऱ्या फेरीमधील असेल पहिला सामना. ओ सुंदर कव्हर ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळतो. एक्सलंट ड्राईव्ह टू द कव्हर, व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका, अगदी कॉपी बुक स्टाईल, टेक्स्ट बुक स्टाईल मधला फटका निखिल पाटीलच्या बॅटमधून येतोय. लगातार दुसरा चौकार. लगातार 2 चौकार संघाला सावरतोय, डाव सावरतोय. आता मात्र 5व्या क्रमांकावर आलेला निखिल पाटीलच्या बॅटमधून मात्र हे 2 सुंदर चौकार. पहिल्यांदा स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यानंतर मात्र कव्हर ड्राईव्ह. आडवा बॅट ऑन साइडला ताणवलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय विजय वैती. या गोलंदाजावर मात्र 2 चौकारानंतर मात्र एक दर्जेदार फटका, षटकार. तीन बॉल मध्ये विजय वैतीनं 2 विकेट घेतल्या होत्या, एकही धाव दिली नव्हती. परंतु तदनंतर आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये 2 चौकार आणि 1 षटकार. 14 धावा मागच्या षटकामध्ये आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोटिवली संघाची धावसंख्या मात्र झपाट्यानं वाढ होत असताना 33 धावा. स्वराज बाद झाल्यानंतर थोडंसं मित्रमंडळींना धावगती कमी झाली होती, परंतु ज्या पद्धतीनं निखिलनं फटकेबाजी केले
आणि ती फटकेबाजी मात्र संघाला तारत असताना 33 पॉवर प्लेच्या षटकं मात्र चांगली कुठलेत ती सध्याच्या घडीला गोठिवली संघानं. महेश पाटील तिसरं षटक घेऊन बाळकुम संघाकडून. ठाण्याचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला नवी मुंबईमधील गोठिवली. तसं पाहायला गेलं तर दोन्ही जवळचे संघ आहेत. फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये खेळून काढलाय. इकडे मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हर्षल पाटील तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज. अडवा पॅटर्न ऑन साईडला वळवले हा चेंडू मिडविकेटकडे. सिंगल येतोय. खातं उघडेल तो हर्षल. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 34 धावा धाव फलकावर. 50-55 जर धावा आल्या तर गोटिवली संघाची गोलंदाजी मात्र स्ट्रॉंग आहे. नक्कीच बाळकुम संघाला मात्र घाम फुटेल. फुल टॉस होता यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका किंवा पॉइंटला वेगानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय अमोल. तोपर्यंत मात्र सिंगल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 35 धावा धाव फलकावर. कंट्रोल करावं लागेल. जे सध्याच्या घडीला जमलंय ते महेश पाटील या गोलंदाजाला. आणि पहिल्या 2 ओव्हर्समध्ये मात्र पॉवर प्लेच्या चांगल्या धावा जमावल्यात. क्रॉस पॉइंटेड यावेळेस मात्र पुलचा फटका. गॅपमध्ये बॉल वेगानं ट्रॅव्हल होईल. जाईल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. हर्षलच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. यावेळेस मात्र बाडी स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटचा वेगानं त्या ठिकाणी सिंगल मिळेल हर्षलला. 1 रन. आता मात्र दोन्ही खेळाडू स्थिरावलेत. खेळपट्टीवर चांगले फटके निघतात त्यांच्या बॅटमधून. चांगले स्ट्रोक्स. ही ते भागीदारी हवी होती. स्वराज बाद झाल्यानंतर मात्र लगेचच रोहित सुद्धा बाद झाला होता. त्याच्या पाठोपाठ आल्या निलेश पाटील सुद्धा पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. आणि अशा परिस्थितीमधून आता मात्र संघाला सावरत असताना लेफ्ट केला होता हा बॉल. इथे मात्र सोडून दिलाय. पंच सांगत असताना कशासाठी सोडला. इथे डॉट बॉलची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर षटक थोडंसं दिलासा देणारं ठरलं असेल बाळकुम संघासाठी. कारण महेश पाटीलनं फक्त 7च धावा दिल्या. अशाच षटकांची मात्र गरज आहे. येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये जर अशीच गोलंदाजी राहिली तर हा धावफलक मात्र नक्कीच पुन्हा एकदा नियंत्रणामध्ये आणता येऊ शकेल तो बाळकुम संघाला. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय भूषण भोईर. सलग 4था गोलंदाज वापरला जातोय. हर्षल पाटील आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय निखिल पाटील. लेफ्ट केला होता हा चेंडू. यावेळेस मात्र पंच इशारा करत असताना इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 41. 41 धावा धावफलकावर आहेत.
नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी, मोरिया 11 पळसपे आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे. टॉस साठी संपर्क करा. ओ यावेळेस लो ऑफ फुल टॉस बॉल पिक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पाहायला मिळतोय. एक टप्प्यानिशी बॉल जाईल ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार, चौकार. परंतु काय जबरदस्त पिक केलाय. पॉकेटचा वापर मात्र करत असताना लवकर उचलला हा बॉल. ओ यावेळेस मात्र कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4. हर्षलच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा चौकार. खेळलाच स्ट्रेट हिट आपल्याला पाहायला मिळाले, कव्हर्स ड्राईव्ह पाहायला मिळाले. परंतु तरी सुद्धा असा फटका अचानक वेळेला आठवतो हे पाहून बऱ्याच वेळेला मग प्रेक्षकांची सुद्धा आपल्या समर्थकांची चीड सुद्धा ओढून घ्यावी लागते. फुल टॉस होता यावेळेस मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू इकडे पाहूया, चेक केलं जात आहे. रिव्ह्यू घेण्यात आला. बॅटिंग टीम यस, बॅट्समन रिव्ह्यू. पंचांच्या भूमिकेमध्ये तिसऱ्या पंचांच्या जीवन गावंड सर आहेत, परंतु सध्या ते डीजे मास्टर होते. अगोदर मगाशी डीजेला प्रॉब्लेम झाला होता, ते अगोदरच टेन्शनमध्ये आहेत. पाहूया वेस्ट राईट आहे की नाही. फुल टॉस जरूर होता, वेगवान चेंडू होता, चेक केलं जाईल. परंतु ही धावसंख्या नक्कीच सुखावणारी असेल स्वराजला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावतोय कोटिवली टीम. रिव्ह्यू मिळणार नाहीये तुम्हाला आता मात्र पुढच्या काही चेंडूंमध्ये. यस प्लीज प्रोसीड. फेअर डिलिव्हरी. भूषण बोईर 2 चौकार खाल्यानंतर 2 चेंडू मात्र निर्धाव. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेला साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय. भूषण बोईरच्या डोक्यावरून हल्ला चढवलाय. बॉल जाईल सीमा पार आणि या षटकारानं मात्र गोटिवली संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 55 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. सुंदर गीत आमचे डीजे मास्टर जेम ऑडिओ डीजे प्रणय भगत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 56 धावा. अब तक 56.
अशी धावसंख्या 16 दिल्या. त्या भूषण भोईंना 2 चौकार 1 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळं पाहूया इथून मात्र 5वं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर जो सगळ्यात किफायतशीर गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केलं त्या महेश पाटीलकडे पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलाय. हे सगळ्यात महत्त्वाचं चेंडू महत्त्वाचं षटक असणार. इकडे 56 धावा लागल्यात. इकडे धावसंख्येला थोडंसं लगाम घालावं लागेल. निदान 65च्या खाली ही धावसंख्या ठेवावी लागेल. कारण ज्या पद्धतीनं दोनही फलंदाज सेट झालेत दोघांच्याही फलंदाजामधून चांगले फटके पाहायला मिळालेत. जर हे या षटकामध्ये सुद्धा 12-15 धावांच्या आसपास जर धावा गेल्या आणि धावसंख्या 70च्या आसपास गेली तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये बाळकोण टीमसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटला पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. वाईड शॉट वाईड लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं ऑन ड्राईव्हचा एक्सलंट शॉट. सीमा रेषा पार व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. निघाले ते हर्षल पाटीलच्या बॅटमधून. काय इनिंग मात्र साकारले 27 धावांची. पुन्हा एकदा त्याच दिशेनं आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा षटकार. मध्ये त्याच महेश पाटीलला मात्र मार. फुल टॉस होता यावेळेस. मात्र पाहूया समोर लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना पहिली धाव घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही केला गेला परंतु आता मात्र प्रयत्न झालाय. पहा कलेक्ट करता आला नाही आणि दुसरी रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय परंतु पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतला. वेस्ट राईट साठी बॅटिंगसाठी रिव्ह्यू नव्हता त्यामुळं दोनही फलंदाज गप्प बसले होते. परंतु थोडासा सुटकेचा निश्वास त्यांनी सोडला असेल कारण अंपायरच्या मनामध्ये होतं काहीतरी चेक केलं जात आहे आणि दोनही गोष्टी चाचपडायला लागतील आपल्याला. तिकडे रनआउट सुद्धा झालाय की नाही हे सुद्धा पाहावं लागेल एकाच वेळेला. चला काळुंद्रे टीमचा कॅप्टन आपण लवकर या. मंगलमूर्ती काळुंद्रे. परवा पारगावच्या स्पर्धेमध्ये होते हेमंत लालचंद गावंड होते अंपायरिंगला. बिलकुल थर्ड अंपायर घेत नव्हते. एवढा प्रचंड विश्वास त्यांचा स्वतःवर होता. दिवसभर तो म्हणजे अक्षरशः आयोजक सांगत होते की थर्ड अंपायर घ्या पण डिसिजन थर्ड अंपायर घेतल्यानंतर सुद्धा जो ग्राउंड अंपायरचा डिसिजन होता तोच निर्णय बरोबर यायचा दिवसभरमध्ये. एवढं खरं तर नजर त्यांची एवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. अगदी परवाची गोष्ट आम्ही पाहिली डोळ्यांनी. हा वेळ जातो ना हा त्यांना अजिबात आवडत नाही. तेच तर मला सांगायचं आहे तर तुम्हाला कळलं ते. आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये इकडे जीवन गावंड सर आहेत. फेअर डिलिव्हरी आहे आणि नॉट आउट सुद्धा आहे. त्या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्या ते आतापर्यंत 70 धावा 70 रन्स. मोठं टार्गेट सेट करण्याच्या तयारीमध्ये आहे. इकडे वेल फिनिशर आज नाव वेगळं आहे. चांगलं फिनिश करतात तिकडे आणखीन एक फटका. वाईड लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. झेल मात्र सुटलाय परंतु इकडे धावत सुटलाय. पाहूया इकडे पहा महेश पाटीलला सुद्धा साधा चान्स त्या ठिकाणी घेता आलेला नाहीये. झेलही सुटला. रनआउटची सुद्धा शक्यता होती. बाळकुम संघाचं चाललंय काय हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. 72 रन्स 72 धावा धावफलकावर. थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. खरं तर गोटिवली संघ म्हटला तर गोलंदाजीतली त्यांची ताकद आहे आणि आज मात्र ज्या धावा झाल्यात ना या धावा पाहून सुखावल्या असतील गोटिवलीकर. शॉट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल
अर्ध्या पिचवर आपटलेला महेश पाटीलच्या बॉलला मात्र भिरकावलंय. पुलचा फटका, बड विकेट, बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. आज खेळ करून दाखवण्याची क्षमता, ती तयारी मात्र तुमच्यामध्ये असेल तर सारं काही शक्य आहे. शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. मोरिया 11 पळसपे आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती काळुंद्रे. दुसऱ्या फेरीमधील ही लढत असेल. जिंकणारा संघ सरळ सुपर 8 साठी मात्र या स्पर्धेच्या क्वालिफाय होईल. आणि टॉससाठी जाऊया, परंतु दुसऱ्या सत्रासाठी आपण वळूया. 81चं टार्गेट आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, कोणता संघ मात्र पुढे जाईल, ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा जोडले जातील मंगेशजी पाटील शिरवली. आवाज ऐकूया त्यांचाच आपण. थँक्यू.
चांगली फलंदाजी केली गोटिवली टीमनं आणि 5 षटकांच्या अखेरीस टोटल 80 अर्थात 80 धाबा बनवताना 81 धाबांचा भलं डोंगर हा ठेवला बालकुम टीम समोर. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच बालकुम टीमची ही सलामीची जोडी फलंदाज प्रितेश आणि त्याला साथ देत असताना भावेश ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गोटिवली टीमचा हा मुख्य अस्त्र गोलंदाज स्वराज मात्रे हा गोलंदाज तुम्ही पाहता. फलंदाजी सुरुवात भरपूर चांगली करून दिली स्वराज मात्रेनं. मात्र आता गोलंदाजी कशा रीतीनं साकारली जाईल जिथे 30 बॉल मध्ये 81 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा सेकंड सत्रामध्ये बालकुम टीमला. समोर स्ट्राइक एंड वरती फलंदाज परेश गोलंदाज या पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. चेंडूला सन्मान दिला, हलक्यातनं पुश केला. पुश करो खुश रहो हा मंत्र जपला जिथे सिंगल आली परेशच्या बॅट मधून. एका धाब्यानं संघाचं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना परेश हा फलंदाज. एका धाब्यानं स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्राईक वरती भावेश ऑन स्ट्राईक असेल. पहिला षटक सेकंड बॉल गोलंदाज स्वराज मात्रे. हा प्रकल्प क्षेत्ररक्षक शॉट थर्ड बॉल मध्ये जिथे पहिला धक्का बालकुम टीमला. फलंदाज भावेश मैदानातून बाहेर. सेकंड बॉल वरती पहिला धक्का बॅटिंग करत असताना बालकुम टीमला. फलंदाज भावेश मैदानातून बाहेर झाला. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना फलंदाज भूषण भोईर हा दाखल झाला. लक्ष भरपूर मोठ्या 81 धाब्यांच्या मॅच मध्ये प्रवास करायचा. नक्कीच बालकुम टीमला हा प्रवास सुखरूप करायचा ना तर तुम्हाला चांगलं स्टार्ट हवा आणि तो स्टार्ट द्यावा लागेल फलंदाज भूषण भोईर आणि फलंदाज परेश जोशीला. तिसरा बॉल गोलंदाज स्वराज मात्रे. प्रहार केला चांगला फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू फरार. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. भूषण भोईरच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चार धाबाल्यात बालकुम टीमसाठी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा स्वराज. हा प्रॅकर बॉल चेंज स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे मात्र फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न स्वराज मात्रेचा राहिला. चौकारानंतर बॅकअप कमबॅक कसं करावं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये स्वराज मात्रे दाखवतोय जिथे फेकलाय डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर फलकावरती 1-5 अशी स्थिती सध्या बालकुम टीमची. पुढचा बॉल जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न. लाईन भरपूर चांगली होती. चेंडूला खेळून काढलाय. चेंडू चला मिड विकेटला. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार आणि बघता बघता 2 धाबा देखील मॅच मध्ये कंप्लीट केला. प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे जाणून मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल बालकुम टीमला. धाब्यांसाठी संघर्ष कारण की 81 धाब्यांचा प्रवास 30 बॉल मध्ये गाठायचा. या बॉलवरती सिंगल आली. शेवटचा अंतिम बॉल असेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक स्वराज. हा प्रॅकर बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक आहे त्यांना तिसऱ्या ऍक्शन मध्ये चेंडूला कॅरी केला. पहिला तिसरा धक्का माफ करा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना नक्कीच बालकुम टीमला. फलंदाज बाद झाला भूषण भोईर. बॅक टू द पवेलियन.
थँक्यू डीज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये खरं तर चांगली गोलंदाजी केली स्वराज मात्रेनं. गोटिवली टीम साठी पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के दिल्या. बॅटिंग करता असताना नक्कीच आपण पहिला संघ बॅटिंग करत असताना बालकुम टीमला धाबा आल्या. फक्त 7 सत्ता गाजवली पहिल्याच ओव्हर मध्ये. स्वराज मात्रेनं आता सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षल पाटील याचा वापर केला सध्या गोटिवली टीमला. पण चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये आपल्याला स्वराज मात्रेची पाहायला मिळाली. आता सेकंड सत्रामध्ये प्रहार करावा लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बालकुम टीमला. सेकंड षटक पहिलाच बॉल केला प्रहार ऑफ साइडला चिन्हला फेकून दिलाय. जिथे मिळतील 6 धाबा बालकुम टीमला. फलंदाज प्रिथेश जोशीच्या बॅट मधून हात तडाका. हर्षल पाटीलचं स्वागत केलं. फलंदाज परेश जोशीनं 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिला 13. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील LBW चा शिकार. धक्का क्रमांक 3. बॅटिंग करत असताना बालकुम टीमला फलंदाज परेश जोशी सलामीवीर मैदानातून बाहेर. पुढचा बॉल गोलंदाज हर्षल पाटील पुन्हा एकदा सज्ज. लो फुलटॉस बॉल चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेट मध्ये चेंडू चाललाय. वेगाने क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. थोडीशी अचूक होती. बॅकअप सुंदर आला. तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघ हा जाऊन पोहोचला. टोटल 15 या आकड्यावरती. हर्षल पाटील सेकंड षटक सेकंड पॉवर प्लेचा हा षटक फेकतोय. आणि चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर LBW चा शिकार केला. जिथे प्रितेशला माघारी पाठवलं. हा फटका चांगला. 5च्या रडार मध्ये स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. करत असताना बालकुम टीम धक्के लागला. 3 फलंदाज गमावल्यात. तरी देखील भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील आणि फलंदाज अमोल भोईर ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 हर्षल पाटील. टोटल चेंडू फेकले 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा हर्षल पाटीलने खर्च केला टोटल 14. ज्याच्यामध्ये एक धक्का दिलाय सध्या बालकुम टीमला. समोर फलंदाज पुन्हा एकदा चेतन पाटील ऑन स्ट्राईक. पाठची एज यष्टिरक्षकाला चकवा दिलाय. लॉंग स्टॉपला चेंडू निघून चाललाय. षटकारानंतर फलंदाज चेतन पाटील याच्या बॅट मधून हा चौकार. पुन्हा प्रहार. इनसाइड आउट केला चेंडू हवेमध्ये. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी होती.
आणि या बॉलवरती आपण पाहिल्या 2 धावा आल्यात. षटक दुसरं देखील समाप्त झालं. 12 चेंडूंचे अखेरीस बॅटिंग करत असताना बालकुमा संघ 3 बाद. टोटल संघाची धावसंख्या पाहिली 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बालकुम संघ. स्वराज मात्रे नक्कीच बालकुम टीम साठी टोटल संघाची धावसंख्या पाहिली 29-29. समीकरण पाहिलं 18 बॉल 52 ची गरज मॅच मध्ये. पुढचा बॉल स्वराज मात्रे. बॅटची एज क्षेत्ररक्षकात फर्स्ट स्लिप मध्ये पकडला झेल जिथे संपला फलंदाज अमोल भोईरचा खेळ आणि हा लागेल चौथा धक्का बालकुम टीमला. मनमुक्त करणारा संगीत सातत्यानं आपण डीजे प्रणय याच्या माध्यमातून पाहिला. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. एक चांगली साऊंड सिस्टम. धक्का लागलाय चौथा बॅटिंग करत असताना बालकुम टीमला. फलंदाज अमोल भोईर मैदानातून बाहेर आणि स्वराज मातेला हा सुयश मिळालं. चौथा धक्का. जुनी समीकरण पाहिलं. बॉल शिल्लक 17 52 ची गरज. नवीन फलंदाज विजय वैदी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो पहिलाच यॉर्कर आणि पहिलाच बॉलवरती अगदी आपला विकेट गमावला फलंदाज विजय वैदीनं आणि लागेल 5वा धक्का बॅटिंग करत असताना बालकुम टीमला. स्पद आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करतोय सध्या गोलंदाज स्वराज मात्रे. फलंदाजी मध्ये पहिला चांगला स्टार्ट दिला. त्याच्यानंतर त्याचे विकेट गेले. त्याच्यानंतर भरपूर चांगला खेळ केला. नक्कीच गोटिवली टीमला आता गोलंदाजी देखील तेवढीच पॉवरफुल आपल्याला गोटिवली टीमचे पाहायला मिळतं. अगदी जड मध्ये बॉल फेकला. मागे 2 बॉलवरती सलग 2 धक्के लागल्यात बालकुम टीमला आणि ऑन हॅट्रिक गोलंदाज स्वराज मात्रे थोडासा बॅकफुट वरती आलाय बॅटिंग करत असताना बालकुम टीम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश भोईर 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल. पाठच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. वारंवार डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर निर्माण करतोय सध्या बालकुम टीम वरती.
समीकरण पाहिलं ना, बॉल शिल्लक असते आता 15 आणि 52 धावांची गरज मॅचमध्ये बालकोण टीमला. समोर फलंदाज गणेश भोईर ऑन स्ट्राईक. तेवढीच चांगली गोलंदाजी स्वराज मात्रे. पहिले 2 बॉल पाहिले थोडासा लाईनमधून भटकला, त्याच्यानंतर अगदी चांगली लेंथ, चांगली लाईन गोलंदाजी पाहायला मिळतं. इनसाइड आउट पॉईंटमधून चेंडू डीपला चाललाय, जिथे 4 धावा मिळतील. फलंदाज गणेश भोईरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. बॉल 33. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची इन एज 5 पंजा 5 विकेट नक्कीच स्वराज मात्रेच्या अकाउंटमध्ये. अगदी चांगला स्पेल, 2 स्पेल भेटले गोलंदाज स्वराज मात्रेनं. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला स्वराजची पाहायला मिळाली. 3 षटकांचं आपण पाहिलं तर अजून 1 बॉल शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये. 5वा हा धक्का, 6वा धक्का माफ करा. या खरं तर चित्रपटामध्ये आपण पाहिलं तर ऋतिक रोशनला रातोरात सुपरस्टार बनवलं होतं आणि तो संगीत आपण त्याच नक्कीच चित्रपटाचा संगीत तुम्ही पाहता डीजे प्रणयच्या माध्यमातून. पुढचा बॉल, हो वेगवान बॉल होता, बॉलला स्पर्श झाला. अजून एक तुम्हाला नोचा इशारा. ओव्हर स्टेप केलं गोलंदाजानं आणि पंचांचा इशारा. नो अतिरिक्त धाव बालकुम टीमला. एका धावेनं संघ आता पुढे सरकला. 34-34. पुढचा बॉल फ्रीड असेल समोर. पाहता प्रियश हा फलंदाज ऑन स्ट्राईक. हो अगदी जड मध्ये बॉल फेकला गोलंदाज स्वराज मात्रेनं. अंतिम बॉल डॉट. 3 षटकांचा केस समाप्त झाला. 18 चेंडूंच्या क्रीज पलकावरती. 34-34. 6 विकेट गमावल्यात बालकोण टीमला आणि संघ बॅकफुट वरती सध्या पाहायला मिळाल्या. 12 बॉल शिल्लक असतील आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये मॅच मध्ये गरज आहे बालकोण टीम समोर. लक्ष टोटल 12 बॉल 47 धावांची गरज. चेतन पाटील हा प्रॅकर बॉल सरप्राईज केला. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज रुणाल मात्रेनं आणि शांत ठेवलाय चेतन पाटील या फलंदाजाला. समीकरण पाहिलं 10 बॉल 47 धावांची गरज. मॅच पासून भरपूर दूर चाललाय. अजून एक डॉट. शांत ठेवला अगदी मेमाने जसं पायामध्ये बेडिया टाकलेत की काय. हा प्रश्न चिन्ह मैदानाच्या आतमध्ये आणि चेतन पाटील सलगचा नक्कीच तिसरा बॉल निर्धाव केलता. 9 बॉल 47 47 धावांची गरज.
9/47 स्पीडअप करा. समोर फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती चेतन पाटील. अजून एक डॉट. यस, लेग बायज मध्ये सिंगल मिळेल. पण चांगली गोलंदाजी. चौथं षटक फेकतोय रुनल मात्रे आणि अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात. चौथ्या बॉलवरती लेग बायज मध्ये सिंगल आली. एका धावेला प्राधान्य दिला. 35 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना बालको महासंघ. समीकरण 8 बॉल 46 धाब्यांची गरज. पण स्पर्धेचं आयोजन पाहिलं, अगदी दमदार आयोजन. 5 दिवस तुम्हाला ही क्रीडा स्पर्धा नक्कीच उसारली खुर्द नगरीमध्ये पाहायला मिळेल. आज स्पर्धेची सुरुवात झाली, दमदार सुरुवात. आणि पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिला. त्याच्यानंतर अगदी चांगले सामने देखील आज या आजच्या दिवसामध्ये आपल्याला एन्जॉय करायला मिळाले. पुढचा बॉल. अजून एक डॉट चेंडू पूर्णपणे प्रेशर सध्या निर्माण करतोय. बॅटिंग करत असताना बालकोम टीमवरती वारंवार केले डॉट चेंडू, वारंवार गमावले विकेट. मॅच पासून दूर चाललाय सध्या बालकोम. समीकरण पाहिलं 7 बॉल 46 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं ना प्रियेश, हा फलंदाज ऑन स्ट्राइक. फुटबॉलचा वापर चाणक्यरित्या गोलंदाजी करता. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय आणि त्याचं औचित साधून येते त्याच्या विपरीत गोलंदाजी करतो गोलंदाज रुनल मात्रे. मर्डर षटक आपल्याला पाहायला मिळाला. रुनल मात्रेचा 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. भरपूर दूर आहे सध्या बॅटिंग करत असताना बालकोम टीम. लावून द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्रक्षेप एकाने येथील दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न केला. 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. पलकावती धाबा पाहिल्याना 37 आता गरज 5 बॉल आणि 44 धाब्यांची गरज. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती रोहित मात्रे याचा वापर केला सध्या गोटिवली टीमला. प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. फक्त हर्षल पाटील षटक आपण पाहिला ज्या षटकामध्ये 20 धाबा आल्या. हा फटका चांगला आहे. ऑफसाईडला केला. एक्स्ट्रा कबरला चेंडू वेगाला चाललाय. क्षेत्ररक्षक देतील तिथे पोहोचतील. थोडंसं फंबलिंग झालं, थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. मात्र पुन्हा एकदा 2 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य हे देत असताना सध्या बालकोम टीम विकेट गमावल्या 6 आणि धाबा फलकावरती आला. टोटल 39 4 बॉल 42 धाब्यांची गरज. पुढची मॅच द्वितीय फेरीनं पहिलीच मॅच पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्याच्या अगेन्स्ट पलस मोरिया 11 पलस पे. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा केला आणि हा चौकार. 4 धाबा. समोर चेतन. हा फटका चांगला पाठच्या रडार मध्ये चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं. जिथे मिळते 6 धाबा आलाय षटकार. आता सध्याचा विचार केला तर अख्ख्या महाराष्ट्राला फक्त 2च खेळांना वेळ लावला. एक महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची क्रेज, बैलगाडा शर्यत आणि एक खेळ तो मात्र क्रिकेट, तो मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. हा देखील ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहे जिथे विकेटची संधी. थोडं लेझी क्रिकेट केला आणि जिथे 4 धाबा चौकार.